ते लेपर्ड वगैरे परिसरामध्ये येऊन जातात, नागरिकांच्या मनात खूप ते भीतीचे म्हणूनच मी वातावरण पाहिलं. राहतं. आता ही भिंत जी आहे, मी वनविभागाशी बोलणार आहे आणि या गोरेवाड्याच्या भिंतीची हाईट वाढवावी, तिथे ताराचं कुंपण व्हावं, जेणेकरून तिथे लेपर्ड किंवा अन्य प्राणी येऊ नये आणि लहान मुलं खेळत असतात, या लोकांना त्रास होऊ नये यासाठी या भागात वनविभागाशी बोलून मी ती काय काळजी घेणार आहे. राहुल गांधी यांची भारतात पूर्ण यात्रा झाली, याचा खूप म्हणजे चांगला प्रतिसाद मिळत आहे. या संदर्भात काय वाटते? जे की आता नागपुरात जी हवा होती, बदललेली हवा होती ना, ती साऱ्या देशभरात आहे. 2014मध्ये जे खोटे आश्वासनं जनतेला दिले होते, आपण पाहत असाल 2014मध्ये मोदीजींनी नारा दिला होता की बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. आणि सामान्य जनतेला सांगितलं होतं की काला धन लाऊंगा, सबके खाते में 15-15 लाख रुपये डालूंगा. 15 पैसे भी नहीं आए, महंगाई भी कम नहीं आई. आणि राजनीती केली कशी? द्वेषाची. याची पार्टी तोड, त्याची पार्टी तोड, याला जेलमध्ये टाकतं. 10 वर्षाचा कार्यकाळ जनतेने पाहिला आणि जनता कंटाळली आणि आता साऱ्या देशभर मोदीच्या विरोधात वातावरण आहे. आणि 4 तारीख आपल्याला भारतात सांगून प्रत्येक महिलाच्या अकाउंटमध्ये 8,500 टकाटक येणार आहेत का? यावरती काय बोलणार आहे? काँग्रेसची घोषणा आहे, प्रत्येक महिलेच्या खात्यात 8,500 रुपये महिन्याचे येणार. आणि 8,500 त्या महिलेने कशावर खर्च करावा हा सुद्धा हिशोब दिला आहे. 2,000 किराणा सामान, 1,500 शाळेची फी. तर महिलांना मजबूत करण्यासाठी जी काँग्रेसने योजना दिली आहे, 1.5 लाख रुपये 1 लाख रुपये वर्षाचे खात्यात टाकण्याचे. याच्या आधी कर्नाटक आणि तेलंगणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची घोषणा होती आणि तेथील महिलांना ते पैसे मिळत आहे. हे पैसे जे अडाणी अंबानी लुटून खात होते, ते पैसे राहुलजी गांधी या सामान्य महिलांना देत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसची विचारधारा आणि राहुल गांधींची विचारधारा आहे की या महिलांना सशक्त करायचं. सामान्य परिवार आहे, त्याला सरकारचा काहीतरी हातभार लावायचा, हाच विचार घेऊन ते मैदानात आले. देशोन्नती न्यूजकरिता मी श्याम देशकर, नागपूर.